गोळीबाराच्या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली। इंडियन एक्सप्रेसने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार 1 सप्टेंबर रोजी रात्री 9:30च्या सुमारास नानापेठ परिसरात ही घटना घडली। डोके तालीम जवळ काही जण आंदेकर यांच्यावर हल्ला करण्यासाठी बाईकवरून आले होते। त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता व्हायरल झालं आहे। हल्लेखोरांनी आंदेकर यांच्यावर सुमारे 5 गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने देखील वार केले। या हल्ल्यानंतर आंदेकर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच पुणे शहर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं। दरम्यान हा गोळीबार नेमका कशामुळे झाला याबाबतची अधिक माहिती अजूनही समोर आलेली नाही। तसंच आरोपींबद्दल पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे ती पाहूयात। कशामुळे हा झालेला आहे आणि सध्या काय स्थिती नेमकी आहे? प्रायमरी माहिती आहे की जवळजवळ 9:30चे सुमारास या ठिकाणी 2 लोक जे आहेत ते उभे होते आणि त्यांच्यावर जे आहे ते काही लोकांनी येऊन हल्ला केला आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे ते 5 राऊंड फायरिंग पण केले आहे आणि यांच्यामध्ये वनराज आंदेकर म्हणून जे इसम आहे त्यांची जे आहे ते मृत्यू झालेला आहे। त्यांना जे आहे केईएम हॉस्पिटलला आणले गेले होते, परंतु त्या ठिकाणी ते ब्राउड डेड असं आणले गेले आहे आणि आता त्यांची जे बॉडी आहे ते ससून हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आलेलं आहे आणि यांच्यामध्ये आता पुढील तपास आपले क्राईम ब्रांच आणि पोलीस स्टेशन आणि झोनची टीम करत आहे। आता प्राथमिकदृष्ट्या जे आहे त्यांच्यावर जे आहे ते शार्प हत्यारने वार पण झालेला आहे।